वेलकम AGM आय टी चॅनलवर आपलं स्वागत आहे। चला पाहूया आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ। स्किल स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 ते 50,000 पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल। आता जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना पैशाची काळजी करण्याची किंवा तणाव घेण्याची गरज नाही, कारण आता आधार कौशल्य शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना 50,000 ची शिष्यवृत्ती दिली जात आहे। जर तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी होऊन शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा लेख काळजीपूर्वक वाचा, ज्यामध्ये संपूर्ण तपशील माहिती दिली आहे। त्यासाठी आधार कौशल्य शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलैपर्यंत विभागाकडून निश्चित करण्यात आली आहे। म्हणजे जे पात्र विद्यार्थी असतील त्यांनी 23 जुलैपर्यंत अर्ज सादर करावे। ही योजना हाऊसिंग फायनान्स लिमिटेडद्वारे चालवली गेली आहे। या कार्यक्रमाअंतर्गत शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात। शारीरिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थी हे असे विद्यार्थी आहेत की सध्या सामान्य प्रणालीच्या पदवी अभ्यासक्रमात शिकत आहेत, परंतु विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण असणे आवश्यक आहे। त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹3 लाखापेक्षा कमी असावे। स्किल स्कॉलरशिप प्रोग्रामसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे, जसे की अर्जदाराचा फोटो, पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्डची प्रत, शैक्षणिक प्रमाणपत्र, चालू शैक्षणिक वर्षासाठी पदवीपूर्व म्हणजे सामान्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये सध्याच्या नाव नोंदणीसाठी पुरावा, परीक्षा शुल्क, विकास शुल्क आणि प्रवेश शुल्कासह अभ्यासक्रम शुल्क भरल्याचा पुरावा हे आवश्यक कागदपत्र असतील। त्यानंतर इतरही अतिरिक्त कागदपत्रे असतील, जसे की मार्कशीट, मागील वर्षाची मार्कशीट, इयत्ता 12वीची मार्कशीट, उत्पन्न प्रमाणपत्र, वर्षाचे कुटुंबाचे उत्पन्न, ITR किंवा पगार स्लिप किंवा सरकारी अधिकृत उत्पन्न प्रमाणपत्र दर्शवणारे प्रमाणपत्र, त्यानंतर अपंग प्रमाणपत्र, अपंगत्वाचे वैध सरकारी प्रमाणपत्र, इतर शिष्यवृत्तीचा पुरावा, अर्जदार कुटुंब किंवा संस्थेकडून एक घोषणापत्र जे विद्यार्थी सध्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती घेत नाही याची पुष्टी करते। स्किल स्कॉलरशिप योजना कार्यक्रमासाठी अर्ज प्रक्रिया, या योजनेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल। यासाठी पुढील दिलेल्या ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक देत आहोत। ऑनलाईन अर्जासाठी लिंकवर क्लिक करताच तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी संबंधित संपूर्ण माहिती दिसेल। त्यानंतर ऑनलाईन अर्ज बटन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे। अशा प्रकारे तुमचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाला पाहिजे। त्यानंतर पुन्हा तपासल्यानंतर तुम्हाला अंतिम सबमिट करावे लागेल आणि अर्जाची सुरक्षित प्रिंट आउट घ्यावी लागेल। चला तर मग दिलेल्या लिंकवर अर्ज भरूया। लिंक ही व्हिडिओच्या खाली सुद्धा उपलब्ध आहे। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।